तर या बजेटमधून शेतकरी आणि वारकऱ्यांना नेमकं काय मिळालं बघूयात त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यासह मोफत वीज पुरवठ्यासाठी सौर पंप योजना, शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी मिळणार, वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेणार, विधानसभेतली घोषणा। देहू आणि आळंदी या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणीसह मोफत औषधोपचार होणार, वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी अजित पवारांची घोषणा। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार। शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, 8 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। नुकसानग्रस्त कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं सहाय्य देण्याची अजित पवारांची घोषणा। तसंच कांद्याला 2023-24 मध्ये 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान। गाय दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देणार, शेळी मेंढी पालन कुक्कुट पालनासाठी प्रोत्साहन योजना, अजित पवारांची दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची घोषणा। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये अशी वाढ, तर कायमचं अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांवरून 7,50,000 आणि गंभीर जखमी झाल्यास 1,25,000 वरून 5 लाख रुपये अशी वाढ करण्यात आली। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत शासकीय वसतिगृह स्थापन करण्यात येणार, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन होणार, अजित पवारांची घोषणा।